नाहीये, पण माझ्या बाबांना ज्यांनी मला परमेश्वराचा मार्ग दाखवलेला आहे, जे मला परमेश्वराच्या कैवल्य पदापर्यंत घेऊन जाणार आहे, अशा माझ्या बाबा चांदीचं पौत अर्पण केलेलं आहे. अनर्घ रत्नांनी पूजा नाही करू शकत, पण अनर्घ रत्नांऐवजी निरा चांदी सोनं एखादा रत्न तरी आपण करू शकतो का? त्यातलं ते करायला हवं. या ठिकाणी चांदीचा टोप सुद्धा अर्पण करण्यात येणार आहे. चांदीचा टोप सुद्धा अर्पण करण्यात येणार आहे. आपण सर्वजण त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षी होणार आहोत. त्यानंतर वाड्यामधली ऐका सत्य कहाणी. सर्वज्ञांची पूजा केली राणीने रत्नाने. कदाचित लीळाचरित्रात त्याचा उल्लेख नाहीये, परंतु रत्नांनी पूजन करत असताना तो टिळा जो असावा ना, देवाला जो गंध लावलेला असावा ना, त्या गंधामध्ये मलयागिरीचा चंदन असावा. त्यामध्ये मलयागिरीच्या चंदनामध्ये सुवर्ण भस्म असावं, सुवर्ण सोन्याची बारीक भुकटी असावी, आणि त्यावरती एखादं अनर्घ असणार रत्न राणी आहे तिने पूजन केलेलं असावं. बघा ना, तो छान किती सुंदर दिसतोय तो मुकुट. मला तर वाटतं की एखाद दिवस असा यावा की ज्या दिवशी मी एक छान सुंदर उत्तम असणारा मुकुट अर्पण करण्याचं भाग्य लाभावं. नाही सोन्याचा, नाही अनर्घ रत्नाचा, निदान चांदीचा तरी टोप असावा. तो टोप या ठिकाणी भाग्यवान भक्तांनी अर्पण त्या दानायसांनी देवाचं पूजन केलं, देवाला प्रसन्न केलं. देव कुणालाही दिसत नाही, देव कुणालाही भेटत नाही. खूप जन्मांचं पुण्य भाग्य गोमट्याची जोड लागत असते. आपण आज हा अवसर आपल्या डोळ्यात साठवून जर आठवू तर आपल्यालाही गुरुचं पूजन आणि देवाचं पूजन करण्याचा योग नक्कीच येऊ शकतो. अनर्घ रत्नांचं पूजन. अनर्घ म्हणजे काय? तुमच्या सूत्रपाठामध्ये दृष्टांतामध्ये समुद्राचा दृष्टांत आहे आणि त्यामध्ये अनर्घ रत्नांचा उल्लेख आहे. ज्या रत्नाची किंमतच होऊ शकत नाही, ज्या रत्नाची कोणीच किंमत करू शकत नाही, अशा रत्नाने पूजन करावं अशी त्यांची पात्रता आहे. अनेकांच्या वेधाला